नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चौकल यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, काल 25 ऑक्टोबर होती आणि आज 26 ऑक्टोबर तारीख आहे। कालपासून अचानक पाऊस पडत आहे आणि या अचानक पावसामुळे मासली सुकवण्यासाठी जी घातली होती ती सर्व पाण्यामध्ये वाहून गेली आहे। आज 26 तारीख आहे आणि आज सुद्धा दुपारपासून खूप पाऊस पडत आहे। आता पण हलकासा पाऊस आहे आणि जी कर्दी सुकवण्यासाठी घातली होती ती खल्यावरती सर्व तशीच पडून आहे। आता ही कर्दी पुन्हा आपण सुकवू शकत नाही, म्हणजे खराब होऊन गेली, सर्व काळी पडले आणि आता ती पाण्यामध्ये विरघळली आहे। म्हणजे मासे एकदा सुकवण्यासाठी घातले ना तर त्याला प्रॉपर ऊन लागले पाहिजे, तेव्हाच ते चांगले सुकून जातात। मित्रांनो, आता ऑक्टोबर महिना संपत आला, म्हणजे नोव्हेंबरची सुरुवात होणार आहे आणि या दिवसांमध्ये तर खूप सारं ऊन असते, भयंकर ऊन असते आणि त्याच्यामुळे आम्ही मासे सुकवण्यासाठी आणत असतो। आता जे पण बोटी मासे आणतात ते सर्व सुकवले जातात। मित्रांनो, जेव्हा अचानक पाऊस पडतो तेव्हा कोळी बांधव आणि शेतकरी यांना खूप मोठा फटका बसत असतो। जसे की वादळ सुरू झाले तरी सुद्धा आमची मासेमारी बंद असते आणि आता जर मासे आम्ही सुकवण्यासाठी आणल्यात तर ते पाऊस पडतोय त्याच्यामुळे सर्व पाण्यामध्ये मासे वाहून गेलेत। तसेच शेतकरी आता त्यांची भात कापणीची सुरुवात झालेली आहे। काही लोकांची भात कापणी झाली आहे, काहींची अजून भात कापणी बाकी आहे। तर जे भात उगवले होते ते सर्व आता पाण्यामध्ये वाहून गेले असेल। तर असा अचानक पावसामुळे शेतकरी आणि कोळी लोकांना खूप मोठा फटका बसत असतो। आता जे नुकसान झालं आहे हे नुकसानाची जर आपण एक अंदाज लावले तर लाखोंमध्ये हे नुकसान जाऊ शकते, कारण हे एक खळ आहे, अशी अनेक खूप सारी खळे आहेत, ते मी तुम्हाला दाखवतो नंतर। आणि तसेच वलांड आपण जे म्हणतो, बोंबील सुकवण्यासाठी जे आम्ही बांबू बांधतो त्याला वलांड म्हणतो। या वलांडीवरती आता सध्या वाकटी सुकत घातली आहेत आणि या वाकटी सुद्धा खराब होऊन गेल्यात। अशा शेकडो वलांड आहेत ज्या माशांनी भरलेले आहेत। पूर्ण वाकटी बोंबील त्याच्यावरती सुकवण्यासाठी घातले होते आणि या सर्व पावसामुळे आता खराब होणार आहेत। वाकटी किंवा बोंबील म्हणा, ते पाण्यामध्ये सर्व वाहून जातील आणि ते पुन्हा सुकवता सुद्धा येणार नाही। आणि वातावरण जर तुम्ही बघाल ना तर अजून 1-2 दिवस पाऊसच पडणार आहे, असं वातावरण झालेलं आहे। जून महिन्यामध्ये जसे पावसाचे दिवस येतात त्याचप्रमाणे वातावरण झालेलं आहे। आणि बोटींचे पण आता मासेमारी आम्ही थोडे दिवस बंद केले आहे, कारण जर मासे सुकलेच नाही तर त्याचा आणून फायदा काय। तर चला, आता अजून काही खळी आहेत ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। ती खळी बघून घ्या, म्हणजे तुम्हाला एक अंदाज भेटेल की मासलीचं किती नुकसान झालेलं आहे। मित्रांनो, आपण जेव्हा मासेमारी करतो तेव्हा मासेमारीमध्ये जे मासे भेटतात ते सुद्धा दाखवतो आणि नुकसान झाले ते सुद्धा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत असतो। म्हणजे थोडक्यामध्ये एवढं सांगायचं आहे की आमच्या कोळी जीवनामध्ये जे काही घडतं ते मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतो। चला, आता बघूया आणखीन गावामध्ये किती खळी आहेत आणि त्याच्यावरती किती मासे सुकत घातले होते आणि ते पाण्यामध्ये वाहून गेले। चला, मित्रांनो, हे बोंबील सुकवण्यासाठी लावले होते, निरली बोंबील, आणि हे सर्व आता पाण्यामध्ये वाहून जाणार आहे। सर्व खराब झाले आहेत, आता ती पुन्हा सुकू शकणार नाही। बघा किती मेहनत केली आहे, ती सर्व पाण्यामध्ये वाहून गेले। अख्खी वलांड भरली होती बोंबील माशाने आणि ती सर्व आता पाण्यामध्ये भिजत आहे। आता पुन्हा पाऊस आलाय, जोरदार पाऊस पडते, खूप जोराचा पाऊस आलाय आणि वातावरण बघा एकदम काळोख केलाय। 5:30 वाजले आहेत पण खूप अंधार झालेला आहे। मित्रांनो, आता मी मोठ्या खळ्यावरती आलो आणि इथे सर्वात जास्त मासली सुकवली जाते आणि खळ्यांवरती तुम्हाला मासे पण दिसत असतील। हे सर्व सुकवण्यासाठी मासे घातले होते पण पावसामुळे आता ते खराब झालेत, सुकणार नाही पुन्हा। आणि समोर जर वातावरण बघाल ना तर पुन्हा जोराचा पाऊस येणार आहे। बघा, कर्दीमध्ये सर्व पाणी जमा झालंय। कर्दी आहे, त्याच्यानंतर छोटे बोंबील होते, मांदेली पण होती, पण जास्त कर्दी सुकवण्यासाठी घातली होती कारण आता कर्दीचं सीझन सुरू होत आहे आणि सीझनच्या सुरुवातीलाच पावसाचा जोरदार एकदम फटका लागलेला आहे।
बघा कशा प्रकारे नुकसान झालेलं आहे। हे नुकसान दरवर्षी होते, असं नाही की आताच झालंय। दर वर्षामधून 3-4 वेळा तरी अचानक पाऊस पडतो आणि त्याच्यामुळे खूप सारं मासली पाण्यामध्ये वाहून जात असते, पण ते जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाही। लोकांपर्यंत फक्त जास्तीत जास्त मासे भेटतात ना, तेच व्हिडिओ पोहोचत असतात। या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत एवढं सांगायचं आहे की कोळी लोकांच्या जीवनामध्ये खूप सारे चढ उतार असतात। मित्रांनो, ही आता मांदिली आहेत, मांदिली सुकत घातल्यात आणि त्याच्यावरती पण पाऊस पडलाय। मित्रांनो, आता खूप जोराचा पाऊस पडलाय। आताच आम्ही खल्यावरून आलो तेव्हा हलकासा पाऊस होता आणि आता खूप जोरात पडायला लागलाय आणि वातावरण एवढं ढगाळ झालंय ना की पूर्ण रात्र पाऊस पडणार आहे। म्हणजे जे मासे सुकवण्यासाठी टाकले होते ते सर्व वाहून जातील पाण्यामध्ये। बोंबील आहेत ते वलांडीवरून तुटून खाली पडतील, कारण ते सतत पावसामध्ये भिजल्यामुळे वजन झाले असतील आणि त्यात तुटून जातील। तर मित्रांनो, तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून एवढं सांगायचं होतं की आमच्या जीवनामध्ये म्हणजे कोळी लोकांच्या जीवनामध्ये असे दिवस सुद्धा येतात की आमची जेवढी मेहनत आहे ती सर्व पाण्यामध्ये वाहून जाते। अचानक वादळ आले तरी सुद्धा आमची मासेमारी बंद करावी लागते। त्याच्यानंतर अवकाळी पाऊस आला तरी सुद्धा मासे जे किनाऱ्यावरती आणतो ते सुद्धा आम्ही वाळून घरामध्ये घेऊ शकत नाही। तसेच शेतकऱ्यांचे सुद्धा नुकसान होते। जर पाऊस पडला तर शेत वाहून जाते, नाहीतर भात कापणीच्या वेळी जर पाऊस पडला तर ते भात सुद्धा वेस्ट होऊ शकते। दोघंही सारखेच आहेत, कारण दोघंही निसर्गावरती अवलंबून असतात। मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्व लोकांना समजून येईल आपली कोळी लोकांची मेहनत कशी असते आणि अवकाळी पावसामुळे आपले कशाप्रकारे नुकसान होत असते। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कोळी परिवाराचा हिस्सा व्हा आणि अशा छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा। भेटूया लवकरच, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या।